राज्यामधल्या सत्ता संघर्षाची, कारण राज्यामधल्या सत्ता संघर्षाबद्दलची सुनावणी 5 की 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जाणार। याबद्दलचा फैसला अवघ्या काही क्षणांमध्ये येणं अपेक्षित आहे। घटनापीठ हे 5 किंवा 7 न्यायमूर्तींचं असावं, यावरती शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद गेल्या 2 ते 3 दिवसांपासून करण्यात आलाय आणि युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर घटनापीठानं आपला निकाल राखून ठेवलाय। आता आज घटनापीठ काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सध्या थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अवघ्या काही वेळामध्ये खरं तर ही सुनावणी सुरू होईल आणि आज निर्णय येणं अपेक्षित आहे, मात्र काल कोर्टानं निर्णय राखून ठेवलेला होता। कोर्टानं नेमकं काय म्हटलं होतं? कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे। 5 जजेसकडे पाठवायचं की 5 जजेसकडे ठेवायचं की 7 न्यायाधीशाकडे हे सगळं प्रकरण जे आहे ते पाठवायचे या संदर्भात माझ्या सोबत सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत ॲडव्होकेट राजसाहेब पाटील। आज कालची झालेल्या सुनावणीनंतर आज साधारण 5 जजेसकडे जाईल की 7 जजेसकडे याचा एकमताने निर्णय होईल की बहुमताने निर्णय होईल? हे आता तर सांगता येणार नाही, पण जजेसचे काय मत असतील, एखाद्या वेळेस एकमतानं बी होऊ शकतं किंवा काही जजेसचे वेगळे सुद्धा मत असतात, ते वेळोवेळी नोंदवत असतात। पण माननीय सर्वोच्च न्यायालय जेव्हा सपोज जण वेगळे वेगळे मत असतील त्यावेळेस बहुमताचं निर्णय होऊन पुढं जात असतं। तर असं आता ही इंटरिम ऑर्डर आहे, म्हणजे पूर्ण मॅटर हे आज डिसाईड होणार नसून फक्त एवढंच डिसाईड होणार आहे की हे घटनापीठ 7 जजेसचं असणार का 5 जजेसचं असणार। सध्या जे आहेत न्यायाधीश आलेले आहे का, कोर्ट भरले आहे का? अजूनपर्यंत माननीय न्यायालयात सर्व वकील मंडळी आले, पण न्यायाधीश अजूनपर्यंत आलेले नाही। कोर्टाचा टायमिंग 10:30 असतो, आता 10:29 झाले। 1-2 मिनिटात न्यायाधीश येण्याची शक्यता आहे, त्यानंतर लगेच हे ऑर्डरसाठी प्रोनाऊन्समेंटसाठी आहे। वकील साहेब, एक मुद्दा हा आहे की फक्त नवाब रिबिया केस संदर्भात ही केस 7 न्यायाधीशांकडे जाणार आणि पुन्हा एकदा जे 7 ते 8 इश्यू मूळ केसचे फाईल करण्यात आले आहेत त्यावरती सुनावणी होणार की पूर्ण सुनावणी ही 7 न्यायाधीशांकडे होणार? काय नक्की मुद्दा आहे आणि काय होऊ शकतं? ही आज जेव्हा डिसाईड होईल, हे 5 जज राहणार की 7 जजेसकडे लार्जर बेंचकडे जाणार, हे जेव्हा डिसाईड होईल, म्हणजे जर 7 जजेसकडे गेलं तर 7 जजेस पूर्ण इंटायर इश्यू डिसाईड करतील आणि 5 जजेसकडे राहिलं तर ही पूर्ण मॅटर 5 जजेसच डिसाईड करतील। फक्त हे यासाठी लागलेलं आहे की जी नवाब रेबिया केस आहे त्याचा फेरविचार होणार किंवा नाही। जर फेरविचार होणार असेल तर ते ओव्हररूल करण्यासाठी 7 जजेसकडे न्यावं लागत असतं, त्यामुळं हे आज निश्चित होईल की त्याचा फेरविचार होणार असेल तर 7 जजेसकडे जाईल, नसन होणार तर 5 जजेस हे जे आहे तेच हे मॅटर डिसाईड करतील। आता थोड्याच वेळात आपल्याला निश्चित कळू शकतं की यावर काय निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय देतं। एक सर्वोच्च न्यायालय जेव्हा निकाल वाचन करते त्यावेळेस हे जे केस आहे 5 जजेसकडे पाठवायची की 7 जजेसकडे, याची कारणं देखील देऊ शकतं? बिलकुल, जर सपोज दॅन जेव्हा 7 जजेसकडे जाईल किंवा 5 जजेसकडे जरी जाणार असेल तर इश्यू काही नवीन फ्रेम होण्याची शक्यता दाट आहे, कारण की काल परवापर्यंत म्हणजे 3 दिवस सलग सुनावणी चालली असताना नवीन काही इश्यू आर्ग्युमेंटमध्ये सुद्धा आले आणि माननीय न्यायालयानेसुद्धा आपले निरीक्षणं वेळोवेळी नोंदवले। त्यात काही घटनात्मक तरतुदी आणि 10वी अनुसूची या सर्व गोष्टीवर आर्ग्युमेंट होत असताना नव्यानं काही गोष्टी ह्या केसच्या संदर्भात भारताला मिळतात का हेही बघणं महत्त्वाचं आहे आणि ही केस अतिशय महत्त्वाची आहे संपूर्ण भारत देशासाठी, त्यामुळं काही नवीन इश्यू फ्रेम होतात का हे बी बघणं महत्त्वाचं ठरेल। निश्चित, धन्यवाद वकील साहेब। तर आता थोड्याच वेळात सध्या जे आहे कोर्ट जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे। सध्या वकील जे आहेत ते या ठिकाणी कोर्टाच्या रूममध्ये पोहोचले आहेत, त्यामुळं थोड्याच वेळात हे वाचन सुरू होणार आहे। वाचनानंतर आपल्याला लक्षात येईल की 5 जजेसकडे हे प्रकरण ठेवायचं आहे की 7 जजेसकडे राहणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये त्याची कारणं देखील या ठिकाणी न्यायाधीश जे आहेत ते नमूद करणार आहेत। शिवाजी, असेच सोबत राहा, आपण आताच्या अपडेट्स देऊयात की आता अगदी काही वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि हे सगळं प्रकरण जे आहे दोन्ही गटाचे वकील खरं तर आतापर्यंत कोर्टात दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्ये 5ही न्यायमूर्ती सुद्धा दाखल होतील। आज युक्तिवाद होणार नाहीये। गेले 2 दिवस 3 दिवस आपण बघतोय, सतत साम टीव्हीवरती आपण दाखवतोय की ज्या पद्धतीने ठाकरे गटाचे वकील आणि शिंदे गटाचे वकील सुद्धा युक्तिवाद करत होते, प्रचंड मोठा युक्तिवाद झाला। बराच वेळ तो युक्तिवाद लांबला सुद्धा, 2 ते 3 दिवस त्या सगळ्या युक्तिवादामध्ये गेले, त्यामुळे आज कुठलाही युक्तिवाद होणार नाहीये। मात्र हा निर्णय येऊ शकतो कारण या सगळं प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे राहणार, म्हणजे सध्याचं जे घटनापीठ आहे, सध्याचं जे न्यायमूर्ती याकडे या सुनावणीबद्दल सुनावणी घेत आहेत त्यांच्याकडे राहणार की पुढे 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग होणार
याबद्दलचा निर्णय आज होणार आहे आणि या सगळ्या निकालाचं, या सगळ्या सुनावणीचं महाकवरेज आपण दाखवतोय। दोन्ही गटाचे वकील सध्या कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये न्यायमूर्ती सुद्धा दाखल होतील। पुन्हा एकदा शिवाजी काळे तुमच्याकडे येतोय, नेमकं काय होऊ शकतं जर घटनापीठ जर 7 न्यायमूर्तींकडे वर्ग झालं तर पुढे काय पद्धतीचे सुनावणी होऊ शकते याबद्दलची? गेल्या 2.5 दिवस मध्ये जी सुनावणी झाली होती त्यामध्ये अनेक मुद्दे आपल्या लक्षात आले होते। त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांवरती ज्यावेळेस निलंबनाचा ठराव पाठवला जातो किंवा नोटीस पाठवली जाते तेव्हा त्यांचे अधिकार कायम राहतात का, किंवा काही आमदार जेव्हा एका पक्षातून दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करण्यासाठी जात असतात किंवा पक्षाशी बंड करतात त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली जाते आणि त्यावेळेस त्यांचे अधिकार जे आहेत ते संपुष्टात येतात। तर अशा वेळेस काय करायचं, ही चांगली लोकशाहीसाठी ही चांगली प्रॅक्टिस नाहीये, हे लोकशाहीसाठी चांगलं धोरण नाहीये असं ठाकरे गटाचा युक्तिवाद होता। मात्र आतापर्यंतचे जे निकाल आपण पाहिले आहेत त्याचे दाखले या ठिकाणी देण्यात आले। विधानसभा अध्यक्षांवरती जेव्हा अविश्वासाचा ठराव येतो, नोटीस पाठवली जाते तेव्हा त्यांचे अधिकार संपुष्टात येतात। तर मग पक्षांतर बंदीच्या कायद्याकडे हा सगळा मुद्दा येतो। जेव्हा हे अधिकार अध्यक्षांकडेच असतात आणि पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार जेव्हा काही आमदार ज्यांची संख्या 2/3 पेक्षा कमी आहे त्यांच्यावरती कारवाई करायचा अधिकार जर विधानसभा अध्यक्षांनाच आहे आणि त्यांच्यावरतीच अशा प्रकारे जर अविश्वास ठराव मांडला जातो त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की या पक्षांतर बंदीच्या कायद्याचा उपयोग जो आहे तो संपुष्टात येतो। त्यामुळे या सगळ्या केसमध्ये पक्षांतर बंदीचा कायदा, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि त्यानंतर नवाब रिबी या केसमध्ये जर पाहिलं विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल साधारणपणे आपण जर असे संकेत आहेत की विधी मंडळाचं अधिवेशन जे आहे मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार बोलवत असतात, पण महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला न घेता राज्यामध्ये विधिमंडळाची फ्लोर टेस्ट बोलवली होती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं आहे की विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाली। त्यानंतर फ्लोर टेस्ट जे आहे शिंदे सरकारने या ठिकाणी जिंकलं होतं। तर या सगळ्या गोष्टी राज्यपालांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे झाल्या होत्या। तर हा निर्णय योग्य होता की नाही याची समीक्षा जर करायची असेल तर ही नवाब रिबी एक केस प्रमाणे जर नसेल तर त्याच्यासाठी हे प्रकरण 7 जजेसकडे पाठवावं लागेल। जर कोर्ट म्हटलं की हे 5 जजेसकडे प्रकरण ठेवायचं तर पूर्णपणे नवाब रिबी या केस याला लागू होऊ शकते। बरं, मात्र शिवाजी सातत्यानं 10व्या सूचीचा गैरवापर झाला असा जो उल्लेख सातत्याने केला जातो त्याबद्दल काय मत नोंदवलेलं आहे किंवा या ज्या दोन्ही गटाकडून युक्तिवाद नेमका काय करण्यात आलाय? 10व्या सूची संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की 1985 ला कायदा आला, त्याच्यानंतर 2003 ला यामध्ये बदल करण्यात आला। लोकशाहीमध्ये पक्ष मजबूत राहणं आणि आमदार जे या पक्षातून त्या पक्षात जातात त्यांच्यावरती बंदी घालण्यासाठी, त्याच्यावरती काही बंधनं घालण्यासाठी हा कायदा आहे खऱ्या अर्थानं। जेव्हा काही आमदार जे आहेत दुसऱ्या पक्षात जातात त्यावेळेस त्यांना राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जाणं गरजेचं असतं, अन्यथा ते जर तशाच पद्धतीने गेले तर त्याची संख्या 2/3 असणं गरजेचं आहे। जर तशी नसेल तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार बंदी येते, त्याच्यामध्ये 6 वर्षापर्यंत निवडणूक बंदीचा देखील प्रावधान करण्यात आलेलं आहे। मात्र या केसमध्ये हे सगळे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत आणि शेड्यूल 10 नुसार जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांना अविश्वासाचा ठराव आल्यानंतर हे सगळे जे अधिकार आहेत विधानसभा अध्यक्षांचे ते संपुष्टात येतात आणि ह्या केसमध्ये तेच झालेलं आहे आणि ही चांगली प्रॅक्टिस नाहीये। जर काही आमदार बाहेर पडत असतील आणि त्यांनी अचानक अशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली जाते आणि त्यामुळं जे सरकार आहे ते कोसळली जातात आणि त्यांच्यावरती कारवाई जी होणारी असते ती थांबवली जाते। तर या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भारताच्या लोकशाहीसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण सातत्याने होणारी अशा पद्धतीने जे बंड असतात ते थांबवण्यासाठी हा कायदा आणला होता आणि पक्षांतर बंदीचा कायद्याचा कुठेही उपयोग या प्रॅक्टिसमुळे होत नाही असा युक्तिवाद सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। शिवाजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय, उल्हास बापट यांची जी प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे त्याच्यामधून 2 महत्त्वाच्या गोष्टी, पहिलं म्हणजे हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींकडे आहे, 5 न्यायमूर्तींकडे आहे आणि जर 7 न्यायमूर्तींकडे गेलं तर नेमकं काय होऊ शकतं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड वेळकाढूपणा किंवा खूप वेळ याच्यामध्ये खर्चिक होतोय, त्याबद्दल काय सांगाल?
भारताच्या न्यायाधीशामध्ये असो किंवा बाकी देशामध्ये जस्टिस डिले जे जस्टिस डिनाईड असं म्हणून म्हटलं जातं. न्यायास विलंब न्यायास नकार. मात्र ही जी केस आहे भलेही लेट निर्णय आला तरी देशासाठी एक दिशा देणारी निर्णय असणार आहे. कारण ज्या पद्धतीने पक्षाचे काही आमदार दुसऱ्या पक्षामध्ये जातात किंवा लोकप्रतिनिधी असो आणि ते विधानसभा अध्यक्ष असो किंवा सभापती असो किंवा लोकसभा अध्यक्ष असो त्यांच्यावरती जर अविश्वासाचा ठराव आणत असतील तर निर्णय ज्यांच्या हातात आहे त्यांचे अधिकार संपुष्टात येतात आणि नवीन सरकार येतं, नवीन अध्यक्ष बनतात आणि नवीन अध्यक्ष जे असतात ते त्यांच्याच पक्षाचे असतात आणि ते कारवाई करत नाही. हे लोकशाहीसाठी कुठेतरी घातक आहे. जरी या सगळ्या केसमध्ये उशीर जरी लागला तर देशाच्या लोकशाहीला एक दिशा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालय या सगळ्यामध्ये देऊ शकतो. कारण शेड्यूल 10 जे आहे हे सगळं जे होऊ नये, पक्षातून या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर आमदारांना निलंबित करण्यात यावं यासाठी जो कायदा आणलेला आहे पक्षांतर बंदीचा कायदा, तो ह्या प्रॅक्टिसमुळे कुठेतरी धोक्यात येतो. त्यामुळं या प्रकरणामध्ये जर प्रकरण 7 न्यायाधीशांकडे गेलं तर जो न्याय आहे तो भलेही उशिरा येईल पण देशाला दिशा देणारा निर्णय या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. बरं शिवाजी, याच्यावरती आपण सातत्याने बोलतोय तेव्हा आपल्याला असं कळतं की अविश्वासाचा प्रस्ताव किंवा अविश्वासाचा ठराव हा मांडण्यात येतोय किंवा अविश्वास दाखवला जातोय. त्यापैकी 3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एकतर विधानसभाचे अध्यक्ष असतील किंवा जिरवळ जेव्हा उपाध्यक्ष होते तो एक मुद्दा असेल किंवा राज्यपालांच्या भूमिकेवरती सुद्धा यामध्ये आक्षेप नोंदवण्यात आला आणि पुढे म्हणजे निवडणूक आयोग. या सगळ्यांच्या अधिकारांवरती सुद्धा बोललं गेलं किंवा याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आलाय. तर या सगळ्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत 1968च्या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं इंदिरा गांधींच्या केसमध्ये. तर इंदिरा गांधीच्या केसमध्ये जर पाहिलं तर निवडणूक आयोगाला जे अधिकार आहेत चिन्ह देणं आणि पक्षाची पक्ष म्हणून मान्यता देणं ते आजही कायम आहेत. आणि याची यावेळेस जर काही असं घडलं आणि ठाकरे गट जो आहे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आला तर त्यांच्या निर्णयाची समीक्षा करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला आहे. जर ते निर्णय कुठेतरी लोकशाहीसाठी घातक असतील तर त्या संदर्भात ते सर्वोच्च न्यायालयाला कायदा करण्यासंदर्भात निर्देश देखील देऊ शकतात. या केसमध्ये देखील पक्षांतर बंदीचा कायदा जर अशा प्रकारे संपुष्टात येत असेल किंवा त्याचा उपयोग होत नसेल कायदा असूनही तर या संदर्भात निर्देश देखील सर्वोच्च न्यायालय म्हणजे राज्यांना किंवा केंद्र सरकारला अशा प्रकारे निर्देश देऊ शकतात. तसंच विधानसभा अध्यक्षांचे अधिकार जेव्हा त्यांच्यावरती अशा प्रकारे अविश्वासाचा ठराव येतो तेव्हा त्यांचे अधिकार संपुष्टात येतात. तर त्या संदर्भात काही वेगळे निर्णय घेणं गरजेचं आहे कारण 1985-2003च्या दरम्यान सगळे बदल झालेले कायद्यामध्ये. मात्र कलम 181 जे विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात आहे, कलम 179 आहे, यामध्ये फारसे बदल झालेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून हे बदल होणं गरजेचं होतं. मात्र ते बदल झालेले नाही. त्यामुळं यामध्ये काही बदल होतील का हेच देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं जे प्रकरणं आता आपल्याकडे पाहायला मिळतात घटनातज्ञांना असं वाटलं होतं की हे संकेत म्हणून या सगळ्या याच्यामध्ये जी भावी पिढी आहे ती पाळेल. मात्र ज्या ठिकाणी लूप हॉल्स दिसतात, ज्या ठिकाणी कायद्याचा दुरुपयोग करता येऊ शकतो ते आतापर्यंत आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी त्याचा वापर राज्यकर्ते जे आहेत त्या वेळेचे त्यांनी वापर करून घेतलेला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी ज्याच्या वेळेस गरज पडली त्यानुसार घटनेमध्ये देखील बदल करण्यात आले. सुरुवातीला एक सदस्य गेला तर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होती. सुरुवातीला जर पाहिलं तर पक्षांतर बंदीचा कायदाही देखील नव्हता. पण हे सगळं थांबवण्यासाठी टप्प्याटप्प्याने कायदे बनत गेले. मात्र त्याच्यामधील जे काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये बदल करण्याचे निर्देश कदाचित सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं. बरं शिवाजी, गेल्या 2 दिवसातला युक्तिवाद आपण बघतोय. सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा ठाकरे गटाच्या वकिलांनी कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला तेव्हा नबाब रिबियाचं प्रकरण त्यांनी त्याचा दाखला दिला. काल आपण बघितलं तर काल हरीश साळवे शिंदे गटाकडून युक्तिवाद करत होते आणि तेव्हा त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या याच्यामध्ये मांडली, युक्तिवादामध्ये मांडली, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची. त्याबद्दल नेमकं कोर्टानं काय म्हटलेलं आहे? उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला म्हणून हे सरकार कोसळलं. त्यांचं म्हणणं होतं की जे 16 आमदार आहेत त्यांनी पक्षाविरोधी कृती केलेली नाहीये, त्यांनी नेतृत्व बदल केला. ही पक्षांतर्गत लोकशाही आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी पक्षाच्या विरुद्ध मतदान केलेलं नाही कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या अगोदरच राजीनामा दिला आहे. ते जर फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर त्यावेळेस लक्षात आलं असतं की त्यांनी विरोधात मतदान केलेलं आहे की नाही. हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा, हरीश साळवे आतापर्यंत या केसमध्ये जेव्हा युक्तिवाद
करतात त्यावेळेस सातत्याने मांडतात तो म्हणजे पक्षांतर्गत लोकशाहीचा इंट्रा पॉलिटिकल डेमोक्रेसी जर जेव्हा असते तर राजकारणामध्ये पक्ष नेतृत्वाचे काही निर्णय नेत्यांना आमदारांना मान्य असतीलच असं नाही, त्यावेळेस ते आपला निर्णय जो आहे तो अमान्य म्हणून नेता बदल करू शकतात आणि आम्ही जी आहे या ठिकाणी पक्षांतर विरोधी करण्याची कृती करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही पक्ष सोडलेलाच नाहीये असा युक्तिवाद जो आहे हरीश साळवे यांच्याकडनं करण्यात आला होता. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पक्षांतर्गत ही लोकशाही आहे, नेता बदललेला आहे, पक्षाविरोधात कुठलीही जी आहे ती कृती जी आहे ती केलेली नाही. आता जर आपण पाहिलं तर 5 जे न्यायाधीश आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या संदर्भात वाचन जे आहे ते सुरू होऊ शकतं, कारण सुरुवातीला कदाचित काही प्रकरणं जे देशामध्ये घडलेले असतील तर त्याच्या संदर्भात काही केसेस ज्या आहेत त्या मेन्शनिंग केल्या जातात. सरन्यायाधीश या सगळ्या संदर्भात निर्देश देत असतात की कधी कोणती या संदर्भात केस होऊ शकते. सध्या न्यायाधीश जे आहेत सरन्यायाधीश बसलेले आहेत आणि त्यासोबत 5 न्यायाधीश देखील या संदर्भात, त्यामुळे 5ही न्यायमूर्ती कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही क्षणामध्ये हे 5ही जणांकडून निकालाचं वाचन सुरू होईल. त्यामुळे निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, देशाचं लक्ष लागलंय. सध्या कोर्ट क्रमांक 1 मध्ये 5ही न्यायमूर्ती दाखल झालेले आहेत. अवघ्या काही क्षणांमध्ये या निकालपत्राचं वाचन सुरू होईल आणि गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या युक्तिवादावरती आता न्यायमूर्ती नेमकं काय बोलणार, काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटनापीठ 5 जणांचं असणार की 7 न्यायमूर्तींचं असणार यावरती आता काय निकाल येऊ शकतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. अवघ्या काही क्षणांमध्ये पुढे निकालाचं वाचन सुरू होईल आणि हे 5ही न्यायमूर्ती आता दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा शिवाजींकडे जाऊया. शिवाजी, सध्या जे आहे वाचन या ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात कशा पद्धतीने हे प्रकरण आहे या संदर्भात वाचन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र निकाल अजून अद्यापर्यंत हे प्रकरण कुठे पाठवायचं या संदर्भात कुठलेही निर्देश या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत. नबाब रेबिया केसचा पुनर्विचार होणार का यावरती सुद्धा निर्णय येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे आणि निकालाच्या वाचनाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे निकाल नेमका काय येणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाच्या केसवरती हा निकाल येतोय. नबाब रेबियाचा उल्लेख सातत्याने झालेला होता आणि याबद्दल आता न्यायमूर्ती काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलेलं आहे. हे सगळं प्रकरण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचं प्रकरण सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, काय आताची अपडेट? सध्या जे आहे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार शेड्यूल 10 या संदर्भात विस्तृत जे वाचन आहे या ठिकाणी सरन्यायाधीश DY चंद्रचूड करताना पाहायला मिळत आहेत. मात्र निर्णय जो आहे तो अद्यापर्यंत आलेला नाहीये. तर मात्र ज्या पद्धतीने या सगळ्यामध्ये झालेला आहे ते मुद्दे, ते फॅक्ट जे आहेत, प्रिन्सिपल जे आहेत, तत्व जे आहेत ते सगळे या ठिकाणी सरन्यायाधीश DY चंद्रचूड जे आहेत ते या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहेत. बरं, त्यामुळे या निकालाच्या वाचनाला सुरुवात झालेली आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत. या सगळ्या सुनावणीचे ताजे अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. आताची मोठी बातमी आपण सांगतोय, नबाब रेबिया या केसवरच्या निर्णयाचा पुनर्विचार होणार का हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या निकालानंतर. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आज जो निकाल देईल तो संपूर्ण देशावरती बंधनकारक असणार आहे. त्यामुळे हा अत्यंत मैलाचा दगड म्हणून हा एक निकालाकडे बघितलं जात आहे. घटनापीठ 5 न्यायमूर्तींचं असेल की 7 न्यायमूर्तींकडे हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचं वर्ग होईल या सगळ्याबद्दलचा निकाल येतोय. सध्या या निकालाचं वाचन सुरू आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून नबाब रेबियाचं प्रकरण जे सातत्याने अरुणाचल प्रदेशमधलं जे घडलेलं होतं त्याचा उल्लेख केला जातोय. मात्र ते प्रकरण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाला लागू होतंय का? मोठ्या घटनापीठाची मागणी मान्य केलेली नाहीये. आताची मोठी बातमी आपण बघतोय. त्यामुळे आता 5 न्यायमूर्तींचं जे घटनापीठ आहे त्याच्या सोबतच त्याच्या समोरच हा निकालपत्र ही सुनावणी सुरू राहणार आहे. ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा हा सगळ्यात मोठा दणका मानला जातोय. त्यामुळे ठाकरे गटाने सातत्याने ही मागणी केलेली होती की हे सगळं प्रकरण 7 न्यायमूर्तींकडे वर्ग करावं आणि ही मागणी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी नाकारलेली आहे. आमचे प्रतिनिधी अमेय सुमळे आपल्या सोबत आहेत. अमेय, यामिनी तुझा आवाज येत नाहीये.
अमेय, ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण 7 न्यायमूर्तींचं खंडपीठाकडे ही केस आता जाणार नाहीये. जाणार नाहीये. आपले जे सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड, एक त्यामुळे आताची मोठी बातमी आपण बघतोय. अमेय, तुमच्याशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा प्रयत्न करू. नबाब रिमिया केसचा जो काही निर्णय होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे, मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते मोठ्या घटनापीठाकडे जी मागणी केलेली होती जाण्याची ती मान्य नाही आहे. त्यामुळे आताचं जे घटनापीठ आहे त्या 5 न्यायमूर्तींसमोरच हा सगळा निकाल सुरू राहील. घटनापीठावरील निकालाचं वाचन सुरू आहे आणि निकाल काय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. रेबिया केस निर्णयाचा पुनर्विचार होणार का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आपण बघतोय आणि घटनापीठावरच्या निकालाचं वाचन सुरू आहे. हा संपूर्ण जो काही निकाल येतो तो संपूर्ण देशभरामध्ये लागू होतो, कारण सुप्रीम कोर्टाचा हा सगळा निकाल असतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्तींकडून या निकालाच्या वाचनाला सुरुवात झालेली आहे. सध्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू होती गेल्या अनेक महिन्यांपासून. सध्या शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत आपल्या, मगासपासून आपल्याला ते सगळे अपडेट देत आहेत. शिवाजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. सध्या काय घडतंय, काय सुनावणी सुरू आहे आणि काय अपडेट्स आहेत? या सगळ्या केसमध्ये सरन्यायाधीशांनी असं सांगितलेलं आहे की ही याची मेरिटवरती ही केस डिसाईड होणार आहे. नवाब रिबिया केसमध्ये 3 आणि 2 असा निर्णय देण्यात आला होता. आता मंगळवारी साधारण 10:30 वाजता या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार आहे. आणि जर पाहिलं तर आजची केस जी आहे याचा निकाल जो आहे मंगळवारी 10:30 वाजता येणार आहे. ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण आता या सगळ्याच्या संदर्भात जो आहे निर्णय जो आहे तो राखून ठेवलेला आहे आज देखील सर्वोच्च न्यायालयाने. आणि मंगळवारी 10:30 वाजता या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि त्याच वेळेस याच्या संदर्भात निकाल देणार आहेत. ही केस 5 जजेसकडे जाणार की 5 जजेसकडे राहणार की 7 जजेसकडे जाणार या संदर्भात निर्णय जो आहे मंगळवारी येणार आहे. नबाब रिबिया केसमध्ये जो निर्णय देण्यात आला होता तो 3-2 असा देण्यात आला होता. ते म्हणजे 2 न्यायाधीश त्याच्या विरोधात होते आणि 3 न्यायाधीश त्याचे बहुमताने निर्णय देण्यात आला होता. आज देखील हाच प्रश्न होता की हा एकमताने निर्णय होणार की बहुमताने निर्णय होणार. आणि या सगळ्या संदर्भात आता जर आपण पाहिलं तर मंगळवारी या सगळ्या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे. सकाळी 10:30 वाजता आजच्या प्रमाणेच ही सुनावणी होईल आणि मंगळवारी जे आहे या संदर्भात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संदर्भात हे सगळं प्रकरण जे आहे ते 7 जजेसकडे जाणार की 5 जजेसकडे राहणार याचा फैसला जे आहे सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी देणार आहे.